नमस्कार। आज कुळगाव बदलापूर नगर परिषद यामध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुका संदर्भामध्ये फायनल प्रभाग रचना ही प्रसिद्ध होणार आहे। मागील 1 महिन्यापूर्वी प्रारूप प्रभाग रचना ही नगर परिषदेच्या माध्यमातून जी प्रसिद्ध करण्यात आली होती, त्यामध्ये अनेक साऱ्या त्रुटी होत्या, त्यामध्ये नियमांचा भंग। परंतु यासाठी आम्ही त्या संदर्भामध्ये मुख्याधिकारी असेल आणि जिल्हाधिकारी असेल यांच्याकडे आक्षेप नोंदवला होता। त्या संदर्भात तक्रारी केल्या होत्या आणि त्याबाबत सुनावणी देखील झाली। परंतु यामध्ये प्रशासन काही दखल घेईल का नाही हे आम्हाला माहित नाही। परंतु आम्ही त्यासाठी हायकोर्टाचे दरवाजे ठोठावले होते। म्हणून माझ्यासह आमचे आणखीन 7 जण आहेत, अशा 8 जणांनी मिळून एक याचिका हायकोर्टमध्ये आम्ही सादर केली होती आणि त्या संदर्भामध्ये ॲडव्होकेट अजिंक्य गायकवाड यांनी ऑनरेबल जस्टिस श्री घुगे सर आणि बोबे सर यांच्या खंडपीठासमोर 26 सप्टेंबर रोजी त्यांनी या संदर्भामध्ये अतिशय महत्त्वाचा असा निर्णय घेतलेला आहे आणि त्या संदर्भाची जे काल त्यांनी आम्हाला त्याची कॉपी मिळाली, त्यामध्ये त्यांनी सरळ सरळ म्हटलं होतं। पहिले आम्हाला विचारलं होतं की तुम्ही त्याबद्दल काही आक्षेप घेतला का, त्याबद्दल हरकत घेतली का। म्हटलं आम्ही त्याच्याबद्दल हरकत घेतली होती, आक्षेप घेतला होता आणि त्या संदर्भात सुनावणी देखील झाली आहे। त्यानंतर आणि मग तेव्हा सांगितलं की येत्या 30 तारखेला ही फायनल प्रभाग रचना ही प्रसिद्ध होणार आहे। परंतु असा चांगला निर्णय घेतला की त्यामध्ये जर का समजा याचिकाकर्ते आहेत आणि त्यांचं जर समाधान झालं नसेल, समाधान म्हणजे जर त्यांना असं वाटलं असेल की यामध्ये पुन्हा एकदा नियमांचा भंग करून ही प्रभाग रचना बनवलेली आहे, तर तुम्हाला पुन्हा एकदा हायकोर्टामध्ये न्यायासाठी दाद मागता येऊ शकते। आणि जर आज ह्या नवीन म्हणजे आज जी नव्याने प्रसिद्ध होणारी जी प्रभाग रचना आहे त्यामध्ये जर त्रुटी आढळल्या तर आम्ही 100% पुन्हा एकदा हायकोर्टामध्ये जाणार आहोत। आणि हायकोर्टने सरळ सरळ आणखीन एक म्हटलेलं आहे की लोकल स्टँडीचा मुद्दा समाविष्ट करून तुम्हाला जर समाधान नसाल तर त्यासाठी तुम्हाला ही पुन्हा एकदा कोर्टामध्ये तुम्ही येऊन त्यासाठी तुमच्यासाठी ही प्रायोरिटी असेल। त्यामुळे आज बघूया की नवीन प्रभाग रचना ही कशी प्रसिद्ध केली आहे आणि त्यानंतर मग भारतीय जनता पार्टीतर्फे पुन्हा एकदा नव्याने निर्णय घेतला जाईल।